क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। वणीत पुन्हा घरफोडी 64,000चा ऐवज लंपास। कंसरा नगरात चोरट्यांचा धुमाकूळ, गज कापून केली घरफोडी। आठवड्यातील दुसरी चोरीची घटना, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण। वणी कळवण रस्त्यावरील बोरीचा पाडा परिसरातील कंसरा नगर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 64,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आठवड्याभरापूर्वीच परिसरात आणखी एका घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विजय कुंडे गावित हे कुटुंबासह कंसरा नगर येथील बंगल्यात राहतात। ते कामानिमित्त बाहेर गेले असता अज्ञात चोरट्यांनी घराच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला। त्यानंतर बेडरूम मधील लोखंडी कपाटाचे लॉक व लॉकर तोडून त्यातील सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम चोरून नेली। चोरीस गेलेल्या ऐवजात 64,000 रुपये किमतीचे सोन्याची अंगठी, 43,000 रुपये किमतीचे सोन्याचे कानातील टॉप, 1,500 रुपये किमतीची सोन्याची नथनी, 1,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन तसेच 5,500 रुपये रोख असा एकूण 64,000 रुपयाचा मुद्देमाल। दरम्यान काही दिवसांपूर्वी स्मशानभूमी परिसरात विसावा ऑटो येथेही घरफोडीची घटना घडली होती। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये रात्रीची गस्त वाढवण्यासह चोरीच्या घटनांचा छडा लावण्याची मागणी केली आहे। या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी दिंडोरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।